ठाण्यातील कोपरी येथील झोपडपट्टी किंवा जुन्या इमारतींचा पुनर्विकास करताना मूळ रहिवाशांची विकासकांकडून घोर फसवणूक होत असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे महापालिकेनं विकासकांना परवानग्या देताना रहिवाशांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कोपरी येथील एसआरए योजनेत विकासकानं विक्रीची इमारत उभी केली असून त्यातील सदनिकांची विक्रीही झाली आहे. मात्र मूळ रहिवाशांना अद्याप घरं मिळालेली नाहीत. शिवाय विकासकानं जवळपास 5 कोटी रुपयांचं भाडे थकवले असल्याचं सांगत आमदार संजय केळकर यांनी कोपरी येथील एसआरए प्रकल्पाबाबत अन्यायग्रस्त रहिवासी, एसआरए व पालिका अधिकारी तसेच विकासक यांची संयुक्त बैठक पुढील आठवड्यात घेणार असल्याचं स्पष्ट केले. मध्ये अनेक बांधकामं जी आहेत ती ठाणे शहरामध्ये जुनी बांधकामं झाल्यामुळे रिडेव्हलपमेंट चालू आहे आणि या रिडेव्हलपमेंटमध्ये देखील भाड्याने राहणारी जी लोक आहेत, जे 50 वर्ष 60 वर्ष 80 वर्ष राहणारे लोक आहेत, यांना जो विकासक येतो तो प्रचंड प्रमाणामध्ये त्रास देतो. त्याच्याबरोबर योग्य ते ॲग्रीमेंट करत नाही आणि महापालिकेकडनं परवानगी घेऊन बांधकाम पूर्ण करतो आणि जे त्या ठिकाणी मूळ तिथे राहणारे असतात त्यांना देखील त्या ठिकाणी घर दिलं जात नाही. हक्काचं जे त्याला मिळायला पाहिजे, जो राहतो त्याचा हक्क अबाधित राहायला पाहिजे. राहील त्याची जमीन, कसेल त्याची जमीन जे आपण म्हणतो तसं जो राहणारा आहे त्याचा हक्क जो आहे तो त्या पुनर्विकासामध्ये अबाधित असला पाहिजे. आणि यासंबंधी माझ्याकडे 3 तक्रारी आज आल्या होत्या आणि मी महापालिकेला, शहर विकास खात्याला देखील सांगितलं की हे आपण तपासून बघत जा आणि तिथे जे जे रहिवासी आहेत त्यांचा हक्क अबाधित राहण्याकरता तुम्ही देखील संबंधित विकासाला कुठल्याही परवानग्या देऊ नका. एसआरएच्या संबंधामध्ये देखील काही वेळेला भाडी दिली जात नाही, काही वेळेला काम ठप्प झालेलं असतं. अशा याच्यामध्ये त्या कोपरीच्या एसआरए प्रकल्पामध्ये त्याचे विकासक आहेत गुप्ता म्हणून, त्यांनी जवळजवळ 4-5 कोटीची भाडीच राहिलेली आहे. इमारत पूर्ण होते, सेलची बिल्डिंग पूर्ण व्हायला येते, सेलच्या बिल्डिंगची विक्री देखील त्या ठिकाणी केली जाते आणि जे मूळ राहणारे तिथले ज्यांना त्या ठिकाणी आणायचं असतं राहण्याकरता झोपडपट्टी वासियांना, त्यांना भाडी दिली जात नाही. तर याच्यासंबंधी आम्ही आता पुढच्या आठवड्यामध्ये यासंबंधी बैठक घेणार आहोत.